नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे स्वागत करतो। आपल्या शौर्य करिअर अकॅडमीच्या माध्यमातून चालू घडामोडीचे दररोज जे काही लेक्चर आहेत ते लेक्चर आम्ही घेऊन येतो आणि दररोजच्या भागावरती कशा पद्धतीने प्रश्न तयार होतात याचा आढावा घेऊन परीक्षेच्या संदर्भात निगडित आणि महत्त्वपूर्ण असे काही प्रश्न आम्ही तयार करतो। म्हणून आपला जो काय पहिला प्रश्न आहे तो काय आहे बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिल्या प्रश्नाला काय म्हणायचं आहे, टायफून मॅटमोसाठी कोणत्या देशाने ऑरेंज अलर्ट जारी केला अशा पद्धतीने इथे म्हटलंय। आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात राहू द्या की हे जे टायफून मॅटमो जे आहे हे टायफून मॅटमो एक चक्रीवादळ आहे आणि हे जे चक्रीवादळ आहे हे दक्षिण चायना सी मध्ये किंवा समुद्रामध्ये किंवा त्याला आपण प्रशांत महासागर म्हणू तिथं तो आलेलं जे काय वादळ आहे ते आहे। आणि विशेष जो काय ऑरेंज अलर्ट आहे ज्याला जोखीमेचा इशारा आपण म्हणूया, जोखीम की एखादं संकट येण्याच्या अगोदरच त्याची खबरदारी बाळगली जाते आणि अशा पद्धतीचं जे काय अलर्ट असतं त्या अलर्टला आपण काय म्हणतो तर ऑरेंज अलर्ट असं म्हणतो। सावध राहा। आणि ते कुणी सांगितले तर चायना या कंट्रीने सांगितलेलं आहे। ओके, आपण पुढे जाऊया। नंतर बघा मित्रांनो, खालीलपैकी 2025 च्या रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते कोण नाहीत असा प्रश्न आहे। व्यवस्थित समजून घ्या, कोण नाहीत असा प्रश्न आहे तर आपल्याला जाणून घ्यावं लागेल मित्रांनो। बघा सुसुमु कितागावा हे 100% आहेत आणि सुसुमु कितागावा हे जे आहेत हे जपानची व्यक्ती आहे। कुठली व्यक्ती आहे? जपानची व्यक्ती आहे, ठीक आहे। आणि रिचर्ड रॉबसन हे जे आहेत हे ऑस्ट्रेलियाचे आहेत मित्रांनो, ऑस्ट्रेलिया। आणि ओमर एम यागी हे जे आहेत हे USA चे आहेत, अमेरिकेचे आहेत। आणि हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कारण यांना मिळालेलं नाही, लक्षात राहू द्या। हे तिघ जणच आहेत। आणि काय करण्यात आलेलं आहे तर 6 ऑक्टोबर पासून लक्षात ठेवा 6 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबरच्या दरम्यान हे जे नोबेल प्राइज आहेत हे नोबेल प्राइज वितरित केले जाणार आहेत। आता मला तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला नोबेल प्राइज वरती एक स्पेशल व्हिडिओ पाहिजे आहे का? आणि जर पाहिजे असेल ना तर मी 100% अतिशय व्यवस्थित बनवतो की नोबेल प्राइज हे जे आहे हे किती विषयामध्ये दिलं जातं बघा। तर नोबेल प्राइज हे जे आहे प्रामुख्याने 6 विषयांमध्ये दिलं जाणार आहे। पहिलं कोणतं क्षेत्र आहे बघा, तर हे जे नोबेल प्राइज आहे हे फिजिक्स मध्ये दिलं जाणार आहे बघा, फिजिक्स मध्ये दिलं जातं। त्यानंतर मेडिसिन मध्ये दिलं जातं, मेडिसिन ज्याला तुम्ही काय म्हणता फिजिओलॉजी असं म्हणता बघा, त्याच्यामध्ये दिलं जातं। त्यानंतर परत पुढे केमिस्ट्री मध्ये दिलं जातं बघा, केमिस्ट्री मध्ये दिलं जाणार आहे। आणि त्यानंतर परत पुढे कशात दिलं जाणार आहे तर फिजिक्स, मेडिसिन, केमिस्ट्री आणि पीस मध्ये एक दिलं जातं बघा मित्रांनो, पीस मध्ये। पण त्या अगोदर लिटरेचर लिहून घेतो, लिटरेचर मध्ये एक दिलं जातं, लिटरेचर, ठीक आहे। आणि कशामध्ये दिलं जाणार आहे? पीस मध्ये दिलं जाणार आहे। ओके, लक्षात आलं सर्वांना? आणि इकॉनॉमिक्स मध्ये दिलं जातं, इकॉनॉमिक्स, ठीक आहे। इकॉनॉमिक्स सायन्सच म्हणतात तिकडे, इकॉनॉमिक्स सायन्स शास्त्र म्हणतात त्या विषयाला। अशा पद्धतीने एवढ्या विषयामध्ये हे जे आहे हे दिलं जातं। आणि या संदर्भात एकदम डिटेल, एकदम व्यवस्थित तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगा, मग मी तो व्हिडिओ घेऊन येतो। पुढे चला बघा, भारताचा ऑलिम्पिक विजेता कोणता की जो कुस्तीपट्टू आहे आणि ज्याला 2015 मध्ये निलंबित करण्यात आलेला आहे त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे अमन सेहरावत असं नाव आहे। आणि या कुस्तीपट्टूला
याचं वजन जास्त असल्यामुळे ह्याला निलंबित करण्यात आलेलं आहे 1 वर्षासाठी फक्त. किती वर्षासाठी? 1 वर्षासाठी. 54 गटामध्ये खेळायचं होतं. आणि हा जो कांस्य पदक विजेता आहे बघा, काय आहे हा? कांस्य पदक विजेता आहे. कांस्य पदक विजेता आहे. आणि कोणत्या स्पर्धेमध्ये? तर पॅरिस ऑलिम्पिक या स्पर्धेमधला आहे. ओके, पुढे चला. नंतर बघा, अमन सेहरावत कोणत्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक विजेता आहे? तर हे पॅरिस ऑलिम्पिक, आत्ताच आपण बोललो तो प्रश्न. पुढे चला. बघा, जागतिक टपाल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातोय? मित्रांनो, हा जो दिवस आहे हा दिवस 9 ऑक्टोबर आहे आणि या दिवशी साजरा केला जातो. बघा, काय केलं जातं माहितीये का? युनिव्हर्सल एक संघटना आहे, युनिव्हर्सल पोस्टल युनियन म्हणून आहे. आणि ही जी संस्था आहे ही काय करते बघा, तर या संस्थेच्या माध्यमातून, या संस्थेचं हेडक्वार्टर जे आहे ते बर्न, स्वित्झर्लंड या ठिकाणी, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. ओके, आणि या संस्थेच्या माध्यमातून हा जो दिवस आहे हा दिवस साजरा केला जातोय. आता आपण थोडस पुढे जाऊयात, नंतरचा जो काय महत्वाचा प्रश्न आहे तो बघूयात. बघा, अब्जाधीश बनलेला पहिला फुटबॉल खेळाडू कोणता ठरलेला आहे ते सांगायचं आहे. पहिलाच खेळाडू, महत्वाचा प्रश्न आहे. आणि नाव काय आहे बघा, ख्रिस्तियानो रोनाल्ड असं नाव आहे. आणि जो पोर्तुगाल या कंट्रीचा आहे. कोणत्या कंट्रीचा आहे? पोर्तुगाल. ठीक आहे, पोर्तुगाल म्हणजे पोर्तुगीजचा आहे तो. आणि हा सौदी अरेबियाचा बघा, सौदी क्लब कुणाकडून खेळतो बघा सध्या? सौदी क्लब नास्त्रो या क्लब कडून तो खेळतो. आणि या क्लब सोबत त्याने काय केलं होतं? सुरुवातीला $200 मिलियन जे काय करार आहे तो करार केला. आणि आता त्याने या 23 नंतर त्याने $400 मिलियन करार केला. आणि सर्वात मोठा मिलेनियर म्हणून तो ओळखला जाणार आहे. ओके, अब्जाधीश असा तो फुटबॉलपटू आहे. पुढे जाऊयात आपण. बघा, राज्य सरकारने कन्या शाळांचे रूपांतर कोणत्या प्रकारच्या शाळांमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे? याचा GR आलेला आहे मित्रांनो. आणि काय आहे माहितीये का, एखाद्या ठिकाणी अशी जर कन्या शाळा असेल आणि इथे जर त्याच्या शेजारी जर गव्हर्नमेंटची शाळा असेल, जिल्हा परिषदेची, तर ही शाळा बंद होऊन ती आता काय होणार आहे, तर जिल्हा परिषदेमध्ये कन्वर्ट होईल साईडच्या शेजारच्या शाळांमध्ये. या दोन्ही शाळा एकच होतील, मुलं मुली एकत्र बसतील. का तर स्त्री पुरुष समानता हा जो मुद्दा आहे हा राबवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलाय. चांगला निर्णय, पण काय करायला पाहिजे माहितीये का मित्रांनो यांनी, तर शाळांची संख्या वाढवायला पाहिजे. नाही तर आहेत त्या शाळा बंद करणं म्हणजे हे शिक्षकांवरती जे काय त्यांचे रोजगार आहेत किंवा त्यांच्या नोकऱ्या आहेत त्या धोक्यात यायचं काम आहे ना. जे नवीन शिक्षक घ्यायचे आहेत, कारण शिक्षक भरती करणं मग फार काय आवश्यकता भासणार नाही, कारण इथला जो क्राऊड आहे तो कमी होईल. म्हणून हा एक शासनाने महत्वाचा मुद्दा हे करायला पाहिजे की ते समायोजन करणार आहेत, ठीक आहे, करा, हरकत नाही, परंतु शाळांची संख्या वाढवा, बेसुमार वाढवा शाळांची संख्या, जेणेकरून योग्य तो रोजगार किंवा नोकऱ्या देता येतील. बेसुमार म्हणजे अर्थ वेगळा घेऊ नका. ओके, एका मर्यादित राहूनच पण योग्य अशी वाढ करायला पाहिजे. आणि पुढे जाऊयात आपण. साहित्यातील 2025चा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झालाय ते सांगायचा आहे. तर मित्रांनो, तो जो जाहीर झालाय तो कुणाला झालाय? लास्जो कॅस्नाहोरकावू यांना जाहीर झालेला आहे. आणि जे हंगेरी या देशाचे आहेत. कुठले आहेत? हंगेरी या देशाचे आहेत. आणि यांचं पुस्तक आहे, त्यांच्या पुस्तकाचं नाव काय? त्यांच्या बुकचं बघा,
मेलानकली ऑफ रेजिस्टन्स असं पुस्तकाचं नाव आहे आणि या पुस्तकासाठी त्यांना काय केलंय, पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता नंतरचं बघा, शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार. कवयित्री शांता शेळके, बरं का, कवयित्री शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार 2023-24 चा आहे आणि हा 23-24 जो काय पुरस्कार आहे हा राहिला होता द्यायचा आणि म्हणून आता दिलाय तो. आणि तो कुणाला मिळाला तर कवी ललित आधाने यांना मिळालाय. आणि यांचा परिचय बघा, हे जे ललित आधाने आहेत हे प्रसिद्ध असे कवी आहेत महाराष्ट्राचे आणि यांनी काय केलेलं आहे तर एक कविता संग्रह लिहिलाय आणि त्या कविता संग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. आणि त्या कविता संग्रहाचं नाव काय आहे बघा, त्या कविता संग्रहाचं नाव आहे माही गोधडी छप्पन भोकी, अशा पद्धतीची ही कविता आहे, कविता संग्रह आहे. आणि यामध्ये काय केलेलं आहे तर ग्रामीण भागाचं बघा, ग्रामीण भागाचे वर्णन केलेले आहे. काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. आणि हे एक प्राध्यापक आहेत तर विनायक पाटील महाविद्यालय वैजापूर छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचे आहे. बरोबर आहे की नाही. असं या पद्धतीने त्यांना काय करण्यात आलेलं आहे तर पुरस्कार वगैरे देण्यात आलेला आहे, म्हणून तेही लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. ओके, असं जाऊ, पुण्यामध्ये हा पुरस्कार दिला जातो, लक्षात राहू द्या. ओके, चला. त्यानंतर एक शेवटचा, साबर नावाची एक डेअरी आहे आणि हा डेअरी प्लांट अलीकडे त्या डेअरी प्लांटचं उद्घाटन करण्यात आलंय. आणि या डेअरी प्लांटचा उद्देश आहे मित्रांनो, शेतकऱ्यांना रोजगार मिळावा, शेतकऱ्यांना रोजगार मिळावा, रोजगार, आर्थिक प्रगती व्हावी, आर्थिक वृद्धी म्हणू आपण, आर्थिक वृद्धी व्हावी. आणि त्यानंतर परत पुढे तर दुग्ध उत्पादनात वाढ व्हावी, दुग्ध उत्पादनात वाढ व्हावी. ओके, कळाल सर्वांना. आणि त्याचं उत्तर काय आहे तर त्याचं उत्तर असणार आहे रोहतक. आणि रोहतक हे कुठे, हरियाणा या ठिकाणी आहे, हरियाणा. आणि कुणी उद्घाटन केलंय तर जे काय गृहमंत्र्यांचं नाव अमित शहा, त्याने उद्घाटन केलेलं आहे, लक्षात राहू द्या, अमित शहाने उद्घाटन केलंय. ओके, महत्वाचा हा मुद्दा आहे. अशा पद्धतीने हे तुम्हाला सगळे प्रश्न लक्षात ठेवायचे, हे महत्वपूर्ण प्रश्न असतात. यांचा चांगला सराव करा. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसमोर शेअर करण्याचा प्रयत्न करा. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, लाईक करा आणि कमेंट पण करा. ठीक आहे, धन्यवाद.